कोस्टल रोड होत असताना ज्या आमच्या पायाभूत सुविधा आहेत, ज्या आमच्या खास करून आज आपण गेली 2.5-3 वर्ष 2 वर्ष जवळजवळ कोविड-19 जवळ झगडतो आहोत, आपण ती लढाई लढत आहोत, अशा वेळेला हॉस्पिटलवरचा खर्च किंवा आरोग्यावरचा खर्च किंवा शाळांचा खर्च हा जर असा वर्ग करण्यात आला तर तो योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे या बाबतीमध्ये. नेहमीप्रमाणे तुमची खरं तर हे सध्या चांगलं नाही, पण आता त्याला इलाज नाही. मला तर इतकं सफोकेशन होतं, तुम्हाला माहिती आहे. आजच्या या नवीन वर्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते, माझे सहकारी रविराजाजी, मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि कार्यालय प्रमुख सन्माननीय संदेश कोंडविलकरजी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला 2022 या नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने जगभराला कोविडमुक्त करो, मुंबईला आणि आमच्या राज्याला देशाला कोविडमुक्त करो, अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वरासमोर करतो. आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये एक 2-3 इश्यूज आमचे आहेत जे मी आपल्याबरोबर मला शेअर करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आमचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर सन्माननीय एकनाथजी शिंदे, आणखीन मुंबईचे आमचे पालकमंत्री सन्माननीय असलम शेख यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 500 चौरस फुटापर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांना मालमत्ता कर हा रद्द करण्याचा एक ऐतिहासिक चांगला निर्णय घेतला. मला फक्त आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण याच्यावर आपण बोललेलो आहे. मी गेल्या वर्षभरामध्ये 2-3 वेळा याचा पाठपुरावा केला. आपल्या समोर सुद्धा मी 1-2 वेळा आलो होतो या बाबतीमध्ये. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत असताना मुद्दा मला आपल्याला सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये 2 भाग होते पूर्वीपासून. एक निवासी गाळे आणि एक कमर्शियल गाळे, ज्यांच्यासाठी आम्ही सांगितलं होतं की 700 स्क्वेअर फुटापर्यंत एक साधारण 60% त्यांना त्याच्यातनं सूट देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी मी 4 जानेवारी 2000 मी त्याच्या अगोदरच मी 17 जून 2021ला केली होती. म्हणजे हा प्रश्न त्याच्या अगोदर मी 15 जानेवारी 2021ला मी आपल्या समोर आलो होतो. याच गोष्टीचा विषय झाला. त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतील. आठवत असेल तर बघा, त्यावेळेला 2017च्या निवडणुका लक्षात ठेवून तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा नुसती केली, परंतु त्या संपूर्ण 500 स्क्वेअर फूट मधला जनरल टॅक्स जो 10% होता तेवढाच माफ केला होता. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, शासनाजवळ पत्रव्यवहार केला आणि महापालिकेच्या आयुक्तांकडे सुद्धा पत्रव्यवहार केला. मला या निर्णयाचं स्वागत करत असताना एक गोष्ट आणखीन मला या ठिकाणी मुद्दाम शासनाला विनंती करायची आहे की हे जे गाळे आहेत, खास करून याचे निवासी आणि इतर गाळे, त्याच्यामध्ये 700 स्क्वेअर फीट पर्यंत 60% त्यांना सूट मिळावी जी आम्ही मागणी केलेली आहे, त्याचा पुनर्विचार शासनाने करावा, मुख्यमंत्र्यांनी करावा अशी माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना. आणि त्याबरोबर त्यांनी एक गोष्ट, हा निर्णय घेत असताना जो चांगला निर्णय झालाय, जो महाविकास आघाडीचा तसा ऐतिहासिक निर्णय असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी ही एप्रिल 2022 पासून सांगितली. माझी विनंती आहे शासनाला, हा प्रश्न 2019 पासूनचा पेंडिंग आहे.
त्यामुळे पूर्वलक्षित 2000 सालापासून 2020 सालापासून याच्यामध्ये हा जो निर्णय आहे तो अंमलात आणावा अशी माझी शासनाला, मुख्यमंत्र्यांना आणि महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना माझी ती विनंती आहे. कारण त्याच्यामध्ये हा निर्णय जितका ऐतिहासिक आहे तितकाच तो निर्णय सुद्धा होणं आवश्यक आहे. कारण तेव्हापासून लोक ह्या बाबतीमध्ये, आम्ही अनेक वेळेला या बाबतीमध्ये सरकारच्या निदर्शनात अनेक गोष्टी आणून दिलेल्या आहेत. आणखीन एक निर्णय महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतला. ही गोष्ट खरी आहे, ओमायक्रॉनचे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये फैलाव, राज्यामध्ये फैलाव, देशामध्ये फैलाव होतोय तो चिंतेचा विषय आहेच. आणि त्या बाबतीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करावं असं आमचं अजिबात मत नाही. परंतु आपण एक लक्षात घ्या की गेल्या 6 महिन्यापासून जे आपण उघडायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी चांगल्यापैकी आता पूर्वपदावर काही गोष्टी येत असताना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आयुक्तांनी असा एक फतवा काढलेला आहे की सभागृहाच्या बैठका या ऑनलाईन होती, त्यापूर्वी होत होतं. असं आहे की निवडणुका समोर आहेत, कॉर्पोरेटर ज्यांना आपल्या आपल्या भागामधले प्रश्न मांडायचे आहेत, झूम मीटिंग असेल, ऑनलाईन मीटिंग मध्ये असेल, प्रत्येकाला बोलण्याची संधी अजिबात मिळत नाही. त्यामुळे माझी विनंती राहील, मी पत्रही दिलंय, म्हणजे हे फक्त तुम्हाला सांगण्याकरताना मी पत्र दिलंय. मी तशा पद्धतीचं पत्र आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना मी दिलेलं आहे, कालच दिलेलं आहे. आणि मी त्यांना विनंती केली आहे की तिथे तुम्ही सभागृहामध्ये सोशल डिस्टन्सिंग, ह्या ज्या आपल्या या आहेत, मास्क आहे, या सगळ्या मान्य, परंतु ह्या जर याच्या सभागृह जर समजा ऑनलाईन आता जर चाललं तर हे सगळे जे आता परत एकदा सामोरं जाणार आहेत आपल्या आपल्या वॉर्डामध्ये, त्यांना फार कठीण हे होईल, म्हणजे त्यांना ते फार याचं त्रासाचं होईल. याला जोडून एक गोष्ट मला आणखीन सांगायची आहे की ट्रेन चालू आहेत, बसेस चालू आहेत, त्या चालायलाच हव्यात, त्या बंद कराव्यात असं आमचं अजिबात मत नाही. मग बंद सभागृहामध्ये जो ऐतिहासिक सभागृह आहे तिथे अशा प्रकारे काही बंधनं घालून सगळ्या याच्या ओमायक्रॉनच्या किंवा कोविडच्या सगळ्या गाईडलाईन पाळून तिथे आमच्या नगरसेवकांना त्या सभागृहामध्ये बोलण्याची आणि त्यांच्या अडचणी असतील त्या मांडण्याची संधी द्यावी अशी माझी आपल्याला वैधानिक समित्या ज्या आहेत ह्या खरं तर त्यासाठीच असतात. आपल्याला माहिती आहे की त्या समित्यांच्या माध्यमातूनच खरं तर प्रशासन चालत असतं सगळ्याच बाबतीमध्ये, मग ते महापालिका असेल किंवा उद्या विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, ह्या वैधानिक समित्यांच्या बैठका ज्या आहेत त्या सगळे सुरक्षिततेचे नियम पाळून त्यांनी कराव्यात अशा पद्धतीची मी एक मागणी या ठिकाणी करत आहे. एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे जी आपल्या निदर्शनास परत एकदा आणून देतो. मुंबईतील 12,000 कोटीच्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाचं काम सुरू झालं असून नुकतंच सल्लागार कंपनीला वाढीव निधी नुकतंच या कंपनीने, सल्लागार कंपनीने मागितलेला आहे. कोस्टल रोड ही मुंबईची गरज आहे आणि त्याचं काम ज्या पद्धतीने चाललंय त्याबद्दल शासनाचं आणि विशेषतः महापालिका आणि मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून कौतुकच करेन, वादच नाही. परंतु हे 500 कोटी जे अधिक जे मागितलेले आहेत, हे 500 कोटी येणार कुठून? तर जो उपलब्ध निधी आज आपल्या आकस्मिक महापालिकेच्या आकस्मिक निधीतून उपलब्ध करावा असं त्यांनी मागितलेलं आहे. आता हा आकस्मिक निधी नक्की खर्च कुठं होतो? आपल्या हॉस्पिटलवर खर्च होतो, आपल्या आरोग्यावर खर्च होतो, आपल्या शाळांवर खर्च होतो. त्यामुळे 500 कोटी हा मोठा आकडा आहे, 500 कोटी ही मोठा निधी आहे. त्या बाबतीमध्ये हे सर्क्युलर हा प्रस्ताव आहे याचा स्थायी समितीचा, तो जस्ट आपल्या माहिती करता दाखवतोय. आमचा
स्पष्टपणे सांगणं आहे की कोस्टल रोड हा झालाच पाहिजे, याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. परंतु कोस्टल रोड होत असताना ज्या आमच्या पायाभूत सुविधा आहेत, ज्या आमच्या खास करून आज आपण गेली 2.5-3 वर्ष 2 वर्ष जवळजवळ कोविड-19 जवळ झगडतो आहोत, आपण ती लढाई लढत आहोत. अशा वेळेला हॉस्पिटलवरचा खर्च किंवा आरोग्यावरचा खर्च किंवा शाळांचा खर्च हा जर असा वर्ग करण्यात आला तर तो योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे या बाबतीमध्ये. एक गोष्ट शाळेच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपल्याला माहिती आहे की हा निर्णय झालेला आहे केंद्राने सुद्धा की शाळेच्या विद्यार्थ्यांना वॅक्सिनेशनचा निर्णय झालेला आहे, ज्याची मागणी राहुल गांधींनी फार पूर्वी केली होती. बूस्टर डोस आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे करण्यात यावं असंही त्यांनी मागणी केली होती. सरकारचं मी या बाबतीमध्ये हेच करेन, अगदी आभारच व्यक्त करेन की या शाळा सुरू असताना या विद्यार्थ्यांना वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे. माझं फक्त एक त्याच्यामध्ये सुझाव आहे, सूचना आहे. हे वॅक्सिनेशन जर प्रत्येक शाळेमध्ये केलं तर ते जास्त प्रभावी ठरेल, कारण ही मुलं कुठे कुठे आपल्या आपल्या एरियामध्ये राहत असतात किंवा कुठे कुठे जिथे राहत असतील त्यापेक्षा एका शाळेमध्ये येतात ते, आणि हे वॅक्सिनेशन त्या शाळेतच व्हावं अशा पद्धतीची पावलं शासनाने जर उचलली तर मला असं वाटतं की हे जे अभियान विद्यार्थ्यांना सुद्धा वॅक्सिनेशन करण्याचं अभियान जे सरकारने सुरू केलेलं आहे ते जास्त परिणामकारक होईल आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्या सगळ्यांना होईल असं मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. या 4 मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांजवळ बोलायचं होतं. एक अतिशय गंभीर आणखीन महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये चीड आणणारा प्रकार केंद्र सरकारने केलेला आहे. आपल्याला माहित असेल की केंद्राच्या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन अंतर्गत देशातले महापुरुष समाजसुधारक यांच्या विचारांचा प्रसार व प्रचाराचं काम त्याने हाती घेतलेलं आहे किंवा त्याच्यात माध्यमातून ते होतं. अण्णाभाऊ साठे यांचं नाव याच्यामध्ये न आणून त्यांनी जो अक्षम्य असा जो काय अपराध केलेला आहे, एक असा साहित्यिक शाळेत न जाता त्यांच्या ज्या पद्धतीचा त्यांनी साहित्य निर्माण केलेलं आहे, मग कविसंग्रह असतील, नाटकं असतील किंवा तत्सम सगळं साहित्य असेल, अण्णाभाऊ साठे हे पहिलं व्यक्तिमत्व आहे ज्याने असं सांगितलं की पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नाही तर ती कष्टकऱ्याच्या कामगाराच्या हातावर तोलली जाते. इतकं मोठं साहित्य असणारा हा माणूस, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं नाव त्या महापुरुषामध्ये न येणं हा अतिशय गंभीर, महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या मातीतला साहित्यिक, तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या भावना व्यथा व्यक्त करणारं साहित्य 13 भाषेत असलेलं, त्यांना त्या सूचीमध्ये न करणाऱ्या, त्यांचं नाव न करणारे जे कोण संचालक असतील त्यांच्यावर तात्काळ सरकारने कारवाई करावी. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आहे. आणि मला सांगताना मोठं आश्चर्य वाटते, रामदास आठवले हेच आहेत ना, हे राज्यमंत्री आहेत, महाराष्ट्रातले आहेत, दलित चळवळीतनं त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांनी काढलेलं आहे, चळवळीतला माणूस आहे, वादच नाही. महाराष्ट्रातला सुपुत्र तिथे राज्यमंत्री असताना जर हे होत असेल, अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या साहित्यावर जर अन्याय होत असेल आणि महापुरुषांच्या यादीत त्यांचं नाव नसेल तर माझा रामदास आठवलेंना सुद्धा प्रश्न आहे. मी समजू शकतो की राजकीय काही असे हे होत असतात, स्थित्यंतर होत असतात, परंतु या राज्यातला साहित्याचा कणा असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये तुमच्या भावना काय आहेत त्या तरी आम्हाला सांगा. कसं होऊ शकले? आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे ज्या कोणी संचालकाने किंवा ज्या कोणी यंत्रणेने अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये हा अन्यायकारक
नुसता निर्णय नव्हे तर तशा त्यांनी वक्तव्य केली. दुर्दैवाने त्यांनी तशी ती वक्तव्य केलेली आहेत की इथे मी आपल्याला वाचून दाखवतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, 13 भाषांमध्ये प्रसिद्ध आहे. ही वस्तुस्थिती असताना महापुरुषांच्या यादीमध्ये त्यांचं नाव न टाकण्याचं जे जे मी म्हणेन पाप ज्या संचालकांनी या विभागाच्या केलेलं आहे, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष असतात आणि ह्याचे अध्यक्ष मंत्री असतात, म्हणजे संचालक तर हा वेगळा विषय आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने कारवाई करावी. ज्यांनी कुणी हे अशा पद्धतीने पाप केलेलं आहे, जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या आणि कष्टकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या एका साहित्यिकाची जी अवहेलना केलेली आहे त्याबद्दल मी तीव्र माझ्या भावना इथे व्यक्त करतो, नापसंती व्यक्त करतो आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी मागणी करतो. हिंदीमध्ये पण आता थोडंसं पटापट. सबसे पहले मैं आपका सबका स्वागत करता हूँ. नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं आप सारे लोगों को. नया साल मंगलमय हो और नए साल में मुंबई, महाराष्ट्र, देश से और पूरे विश्व से कोरोना के ऊपर हम विजय हासिल करें, इस प्रकार की भावनाएं मैं यहाँ व्यक्त करता हूँ. हमने 15 जनवरी 2021 को मुख्यमंत्री जी को एक खत लिखा था और कमिश्नर जी को एक खत लिखा था और सरकार को खत लिखा था कि 500 स्क्वायर फीट के घर का जो प्रॉपर्टी टैक्स है वो पूरी तरह माफ किया जाए और 600 से 700 स्क्वायर फीट के जितने भी जो गाले हैं उनका 60% माफ कर दीजिएगा. इनका तो 100% था. मैं राज्य के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे, हमारे अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर सम्माननीय एकनाथ जी शिंदे और मुंबई के हमारे गार्डियन मिनिस्टर सम्माननीय असलम शेख, इन्होंने 2 दिन पहले एक प्रेस कॉन्फ्रेंस ली और उन्होंने एक ऐतिहासिक निर्णय यहाँ जाहिर किया जिसका मैं स्वागत करता हूँ कि 500 स्क्वायर फीट तक के घर का पूरी तरह प्रॉपर्टी टैक्स माफ करने का बहुत ही एक सुलझा हुआ निर्णय महाविकास आघाड़ी ने लिया है. इसलिए मैं उनका स्वागत करता हूँ, उनको धन्यवाद भी करता हूँ. लेकिन उसके साथ मैं उनको एक बात बताना चाहता हूँ कि हमने आपको इसके पहले, और ये पहले से मांग है, ये कोई नई मांग है नहीं, हमने पहले भी कहा था कि 500 स्क्वायर फीट के आगे 501 से लेके 700 स्क्वायर फीट तक का जो ये है उसका 60% आप माफ करिएगा. वो अभी तक नहीं हुआ. तो मेरी मुख्यमंत्री जी से गुजारिश है, मेरी विनती है कि वो भी अगर होता है तो सोने पे सुहागा हो जाएगा. ये मैं उनको बताना चाहता हूँ. ये निर्णय जब हुआ तो उन्होंने उसका इम्प्लीमेंटेशन 2022 अप्रैल से शुरू करने का ये किया. मेरी मांग है, पहले भी थी आज भी है, कि ये रेट्रोस्पेक्टिव यानी पूर्व इसमें रेट्रोस्पेक्टिव उसका ये हो, इम्प्लीमेंटेशन हो 2020 से इसका इम्प्लीमेंटेशन हो, क्योंकि लोगों की मांग तब से थी. उस वक्त के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने बहुत ही चालाकी से ये कानून में एक ये लाया था कि कहने के लिए इलेक्शन थे तो कहा कि 500 स्क्वायर फीट तक का हमने माफ कर दिया, लेकिन उनमें से सिर्फ जनरल टैक्स 10% ही माफ किया था और लोगों को बहुत सारे बिल्स आने लगे टैक्स के बारे में. तो मैं मुख्यमंत्री जी को ये जरूर कहूँगा कि ये इसके बारे में भी सोचे और 2020 से रेट्रोस्पेक्टिवली इसका इम्प्लीमेंटेशन करें. एक आदेश महापालिका के आयुक्त ने 1-2 दिन पहले निकाला है, कल या 2 दिन पहले, कल मंडे को निकाला है और उसमें उन्होंने ये कहा है कि आपकी बार सारी जो मीटिंगें होगी ये वर्चुअल होगी.
ये मैं जानता हूं कि इसके पहले भी वर्चुअल मीटिंग हो चुकी है, लेकिन पिछले 6 महीनों से 3-4 महीनों से अक्टूबर से हाउस शुरू था और हाउस में बातें चर्चा होती थी। अधिकारियों को पूछा जाता था, अगर एक आध वार्ड में काम नहीं हुआ तो उनको जिम्मेदार पकड़ा जाता था और काम उनसे करवाया जाता था। वर्चुअल में ये होता है कि एक तो पूरा कंट्रोल जो होता है, जो ये करते हैं इसको चलाते उनका कंट्रोल होता है, किसी को बोलने का मौका सबको नहीं मिलता, आप ही जानते हैं। मेरा ये कहना है कि जब इस वक्त स्कूल चल रहे हैं, चाहे 10वीं 11वीं 12वीं स्कूल चल रहे हैं, 10वीं तक तो समझो ये किया है, कल ही मुख्यमंत्री जी ने कहा है जिसका स्वागत हम करते हैं, पर 11वीं 12वीं और बाकी सारा सब चल रहा है। ट्रेनें चल रही है, हमारी लोकल ट्रेन चल रही है, हमारे बाकी सारे व्यवहार चल रहे हैं, तो उसमें महापालिका का हाउस जो है, जो कि अहम जगह है जहां आने वाले इलेक्शन के पहले अपने अपने वार्ड के मुद्दों को लेके ये सारे कॉरपोरेटर, ये सारे पार्षद जो है अपनी बातें रखते हैं और उसका पूरी तरह ये करते हैं, पूरी तरह उसको न्याय देने की कोशिश करते हैं। तो अगर हाउस नहीं चलेगा तो फिर ये कैसे होगा? तो मेरी रिक्वेस्ट है हमारे कमिश्नर साहब को कि जैसे अक्टूबर में हमने ये किया था, फिजिकल हाउस जो शुरू किया था, उस तरह का ये वो शुरुआत हो। एक बात और भी है, कोस्टल रोड ये मुंबई के लिए बहुत अहम है, ये आप जानते भी हैं, और उसका काम भी बहुत अच्छी तरह चल रहा है। 12,000 करोड़ के लागत से ये कोस्टल रोड बन रहा है। लेकिन इसके जो ये है एडवाइजर कंपनी ने 500 करोड़ रुपया उनको ज़्यादा और निधि देने की बात की है। ये पैसा, ये जो हमारा कंटीजेंसी ये होता है, निधि होता है, उसमें से देने की उन्होंने मांग की है। हमारा ये कहना है कि कंटीजेंसी फंड ये खास करके चाहे अस्पताल हो, स्कूल हो, हमारा आरोग्य हो, उसके लिए ये सारा रखा जाता है, क्योंकि ऐन मौके पे और इस बैकग्राउंड पे, कोरोना के बैकग्राउंड पे तो जितना पैसा लगेगा वो कम है। तो ये कंटीजेंसी फंड से 500 करोड़ रुपया, ये बहुत बड़ी रकम है, उसको निकाल के अगर कोस्टल रोड के ऊपर खर्च की जा रही है तो वो बात बिल्कुल ऑब्जेक्शन है हमारा। खास करके मैं मुंबई का अध्यक्ष का होने के नाते भी मैं इस बात को ऑब्जेक्ट करता हूँ। हमारे विरोधी पक्ष नेता खुद मेरे ख्याल से वो जब भी आएगा ये मुद्दा स्टैंडिंग कमेटी में, तो उसका बिल्कुल विरोध भी करेंगे। एक बात बहुत ही सीरियस, बहुत ही ज़्यादा खास करके महाराष्ट्र के हमारे साहित्य के लिए ये एक बहुत ही बुरा निर्णय केंद्र सरकार ने लिया है, और खास करके सामाजिक जो ये है सामाजिक न्याय विभाग, जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर फाउंडेशन तैयार की है उन्होंने, और उसके अंतर्गत देश के जो साहित्यिक है, साहित्यिक है, समाज सुधारक है, महापुरुष है, इनका मूल्यांकन किया जाता है और उनको महापुरुष के इसमें सूची में डाला जाता है। अण्णाभाऊ साठे एक ऐसे इंसान महाराष्ट्र के इस धरती के, जो स्कूल में न जाते हुए उनका जो साहित्य है, उनका जो उनकी जो देन है, चाहे नाटक हो, चाहे कवि हो, चाहे वो शायर तो कुछ थे ही, जिन्होंने उस वक्त अपने शायरी से पूरे महाराष्ट्र का दिल जीत लिया, और 13 भाषाओं में इनका साहित्य पूरे देश में है। उनका नाम इस सूची में नहीं है, और सूची में डाला तो नहीं है, उसके ऊपर जो टिक्का टिप्पणी की गई उसका तीव्र शब्दों में मैं यहाँ निषेध करता हूं। और मुझे सवाल पूछना है सामाजिक न्याय राज्य मंत्री महाराष्ट्र के सुपुत्र आठवले जी से, मेरा सवाल है, रामदास जी आठवले, आपके रहते हुए ये कैसे हो सकता है?
आप स्वयं जानते हैं, आप भी अम्बेडकरी मूवमेंट से आए हुए हैं, आपने पूरी जिंदगी अम्बेडकरी मूवमेंट के लिए दी। ये मूवमेंट जिन्होंने चलाई, और ये वो साहित्यिक है जिन्होंने ये जो परंपरागत कहा जाता है कि पृथ्वी जो है शेष नाग के फन के ऊपर है, ये वो बंदा है जिन्होंने कहा कि कोई फन के ऊपर पृथ्वी नहीं है। ये हमारे देश का कामगार कष्टकरी जो है उसके हाथ पे टिकी हुई है ये पृथ्वी। इतना बड़ा संदेश देने वाला साहित्य, उनका नाम इस सूची में नहीं डालना, ये बिल्कुल अन्याय है महाराष्ट्र के ऊपर, महाराष्ट्र के साहित्य के ऊपर और देश के साहित्य के ऊपर। विश्व में ये साहित्य पूरा इनका पढ़ा जाता है, उस साहित्य को मान्यता है। केंद्र की सरकार ने इसके ऊपर पुनर्विचार करके ये जो कमेटी है, उनके जो भी कोई डायरेक्टर्स हैं, जो भी उनके कोई सदस्य हैं, उनके ऊपर कार्रवाई करें तुरंत, क्योंकि ये सिर्फ अन्नाभाऊ साठे जी का अपमान नहीं है, ये महाराष्ट्र का अपमान है। इस देश के एक ऐसे साहित्य का यह है अपमान है, और एक दलित मूवमेंट जिन्होंने अपने साहित्य से खड़ी की पूरे इसमें महाराष्ट्र में और देश में, उनका यह अपमान है जो हम बिल्कुल नहीं सहेंगे। ये इशारा मैं केंद्र सरकार को देना चाहता हूं। एक बात और है कि आपने एक बात मैंने और भी कही है, और केंद्र सरकार ने खास करके स्टूडेंट को वैक्सीनेशन का फैसला किया, जिसका हम स्वागत करते हैं। ये मांग बहुत पहले राहुल गांधी जी ने रखी थी, और बूस्टर डोज हो और बच्चों का ये हो, स्कूल में जाने वाले बच्चों को वैक्सीनेशन हो, ये उन्होंने मांग की थी, और केंद्र सरकार ने उसके ऊपर निर्णय लिया। हम उनका स्वागत करते हैं। और एक सुझाव है मेरा कि इन बच्चों का वैक्सीनेशन उन्हीं के स्कूल में अगर हो तो मेरे ख्याल से वो बहुत ही ज्यादा इफेक्टिव होगा, क्योंकि आप जानते हैं कि जहां जहां पूरी मुंबई में जहां ये बच्चे रहते हैं, महाराष्ट्र में जहां बच्चे रहते हैं, वहां से खास करके रूरल एरिया में, यहाँ शहरों में ज़्यादा फर्क नहीं पड़ता, लेकिन रूरल एरिया में बड़ी मुश्किल होगी कि वहाँ तक वैक्सीन लेके जाना। तो मेरा सुझाव ये है कि जो स्कूल में वो पढ़ रहे उसी स्कूल में अगर उनका वैक्सीनेशन का कार्यक्रम किया जाएगा तो मेरे ख्याल से वो बहुत ज़्यादा इफेक्टिव भी होगा और सक्सेसफुल भी होगा, जिसका केंद्र सरकार ने आज ये जो निर्णय लिया है, तो जाहिर है कि यही चाहते हैं हम सारे देश के नागरिक की वो बहुत ज़्यादा कामयाब हो और बच्चों को वैक्सीनेशन उनका हो जाए। वो बाकी आपके पास दीपक काय मला असं वाटतं की जेव्हा 500 स्क्वेअर फूटचा सुद्धा निर्णय नव्हता झाला तेव्हा हेच बोललं गेलं, आठवत असेल तर बघा आपण 2017ला कॉर्पोरेशनमध्ये ठराव झाला होता. म्हणजे आम्ही काय आमच्या मनगडत काय सांगत नाहीये, उलट तुम्हीच त्याच्यावर बरंच लिहिलेलं आहे, दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं फसगत केली लोकांची. एकीकडे सांगितलं की 500 स्क्वेअर फीट पर्यंत, आणि जुनीच मागणी आहे 600 ते 501 ते 700 स्क्वेअर फीट पर्यंत 60% जुनी मागणी आहे. म्हणजे ही काय मी काय वेगळी मागणी मागितलेली नाही, कारण त्या सभागृहामध्ये मी तेव्हाही तिथे चर्चा झालेली आपल्याला माहिती आहे. डीसी रूल में बदलाव करके, बरोबर ना. तो मला असं वाटतं की जेव्हा लोकांसाठी जर करायचं काय असेल तर मला असं वाटतं ते पाऊल उचलायला पाहिजे, कारण ही जुनी मागणी आहे. 500 स्क्वेअर फीट पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला, मी त्याचं स्वागतच केलंय. अधिकचं व्हावं
आपण एक विचारलं की त्याचा बोजा. अलीकडेच आत्ता कॉर्पोरेशनमध्ये एक निर्णय घेण्यात आला. एक DC रूलमध्ये बदल करून बिल्डरांकडनं जवळजवळ 11,000 कोटी रुपये हे चालेल प्रीमियमच्या माध्यमातून आलेले आहेत याच्याकडे, कॉर्पोरेशनकडे. त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये फारसा मोठा फरक पडेल. नाही, मला असं वाटतं की 200-250 कोटीपेक्षा जास्त येऊ शकत नाही. कारण याची आता आकडेवारी मला पूर्णतः माहिती नसल्यामुळे मी आपल्याला त्या बाबतीमध्ये, जसं मी पाण्याच्या बाबतीमध्ये बोललो होतो, माझ्याकडे आकडेवारी होती, मी आकडेवारी सहित बोललो होतो, आपल्याला आठवते. ह्याच्यामध्ये मला आकडेवारी नाही, पण मला हे एवढं कळतंय जनरली 200-250 कोटीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये भुर्दंड पडणार नाही. आणि आज 11,000 कोटी ही फार मोठी हे आहे. ही महापालिकेला मिळालेलं जे हे आहे महसूल आहे, तो फार मोठा आहे आणि तो चांगला आहे. कारण ह्या मुंबईचा विकास होण्यासाठी जो काही निर्णय घेतला त्याचं आम्ही समर्थनच केलेलं आहे. परंतु सर्वसामान्याच्या ह्या बाबतीमध्ये जी जुनी मागणी आहे तर ती केली जावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. हो, त्याच्यावर अनेक बैठका झाल्या. विशेषतः पालकमंत्री अस्लम शेख यांच्याजवळ, मुख्यमंत्र्यांजवळ मी टेलिफोनिक माझंही बोलणं झालं. वरळी कोळीवाडा किंवा तत्सम सगळी कोळीवाड्यांच्या बाबतीमध्ये जे काय ऐतिहासिक निर्णय अलीकडे घेण्यात आले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथे त्यांचा जो प्रस्ताव असलेला की 2 पोल ह्याच्यामध्ये असलेलं अंतर जे वाढवावं असं त्यांचं जे म्हणणं आहे ते अंशतः मान्य करण्यात आलं, पूर्णतः मान्य नाही करण्यात आलं. त्याच्यामध्ये काहीतरी बदल करून, कारण कसं झालंय की आपण जर बघितलं असेल की तिथूनच्या बोटी निघतात, त्या बोटींना अडथळा होता कामा नये ही त्याच्यामागची भूमिका आहे. आणि ती याची कोळी समाजाची ती योग्य भूमिका आहे, ज्याच्यासाठी मी स्वतः अनेक वेळा तिथे गेलेलो आहे. परंतु हेही तितकंच खरं आहे की आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी आपल्याला हव्यात. 200 मीटरचा जो काही हा जो आहे तो ज्यांची जी मागणी आहे ही, मी त्याच्यावर काही वक्तव्य करणं तितकंसं योग्य नाही, कारण त्यांनी मागितलेली आहे. परंतु मला असं वाटतं की शासनाने सुद्धा असलेलं जे काय आहे त्याच्यामध्ये बदल करून तो जो हे आहे अंतर ते वाढवण्याचं मला वाटतं. त्या बैठकाही झाल्या त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांबरोबर, त्यांच्या प्रतिनिधींबरोबर. मला असं वाटतं की त्याच्यातनं मार्ग काहीतरी निघेल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आभारी तुमच्या सगळ्यांचा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.